हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, कुंडलिक वरदारी हरे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. विज्ञानमेतत् त्रिवस्तभंग गुणत्रयं कार्य कारण करतो, समन्वयेन व्यतिरेकस्य येनैव तुर्येण तदेव सत्यम्. या कुंदेन्दु तुषार हार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणा वरदण्ड मंडितकरा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिवीर देवै सदा वंदिता, सा मातु सरस्वती भगवती निशेषाढ्यापहा. जयांचे गिर्यास्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे, जयाचे निआठवे शब्दसृष्टी अंगवे, सारस्वत आगवे जिवेशी, वक्तृत्वा गोडपणे अमृता ते पारुके मने, रस होती ओळंगणे अक्षराशी, भावाचे अवतरण अवतरती जगुण, आसासडे संपूर्ण तत्वबोध, श्री गुरूंचे पाय जय हृदय दिवसो निखाय, तैव भाग्य होय उमेशाची, नमस्कारो न्याता. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या सोहळ्यामध्ये आपण पांडुरंगाच्या भेटीसाठी प्रस्थान केलेलं आहे आणि मोठ्या आनंदाने वाटचाल करत असताना अखंड त्या परमात्म्याचं स्मरण आपल्याला झालं पाहिजे, हीच सर्वांच्या मनामध्ये सदिच्छा आहे. आणि त्या दृष्टीने आपण वाटचालीमध्ये भजन आणि वेळ मिळाला तर कीर्तन. माझ्या मनामध्ये आजही विचार होता कीर्तन करायचा,
कारण आता प्रवचन ऐकून ऐकून लोक कंटाळलेली. पण कारण प्रवचन सुरू झालं का आपली बरीचशी लोक चहा प्यायला जातात बाहेर. आले आले. कीर्तनामध्ये आनंद आहे, भजनामध्ये आनंद आहे आणि प्रवचनामध्ये पण आनंद आहे घेतला तर. आपली बऱ्याच वर्षापासून प्रवचन चालू आहेत. श्रीमद भागवत ग्रंथातील एकादश स्कंदावर नाथ महाराजांची जी भागवताची टीका आहे त्याला अनुसरून आपण थोडं थोडं चिंतन करतो. दुसरं काय करायचं इथे वारीच्या रस्त्याने? हेच करायचे, अखंड त्या परमात्म्याचं अनुसंधान करायचे. मग ते कोणत्याही माध्यमातून भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं गुणकीर्तन, भगवंताच्या रूपाचं चिंतन, भगवंताच्या लीलाचं वर्णन. कारण भगवंतांनी सांगितले की महात्मे काय करत असतात की परस्परामध्ये जर भेटले तर तेच बोलत असतात. 10व्या अध्यायामध्ये भगवान सांगतात मच्चित्तामदगत प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमन्ति च. एकमेकाला भेटले म्हणजे ते घरच्या गप्पा मारत नाहीत की पाऊस झाला की नाही, म्हैस दूध देते की नाही, हे काही बोलायचं नाही रस्त्याने. कारण आपलं आयुष्य त्याच्यामध्येच गेलं सर्वच्या सर्व. आणि त्याच्यापासून दूर होण्यासाठी जर आपण वारीला आलो आणि इथं येऊनही जर आपण घरचं चिंतन करत असेल तर घरी राहिलेलं चांगलं. इथे येऊन देवाचं चिंतन करायचं, संतांचं चिंतन करायचं, संतांनी जो उपदेश सांगितलेला आहे त्याचं चिंतन करायचं, दुसरं काही करायचं नाही. तेच कामाला येतं शेवटी. प्रपंच कितीही केला, संसार कितीही केला तर तो शेवटी इथे सोडून द्यावा लागतो. बरोबर काहीच येत नाही. पण परमार्थामध्ये तुम्ही कोणतीही क्रिया करा ती सर्वच्या सर्व आपल्या उपयोगाला येते, सत्कारणी लागते. त्याच्यापासून अदृष्ट निर्माण होतं. त्या अदृष्टाच्या योगाने चित्त शुद्ध होतं आणि चित्त ज्याचं शुद्ध होतं त्याच्या चित्तामध्ये परमात्म्याचं स्वरूप स्पष्ट रीतीने त्या ठिकाणी आपल्याला जाणवतं, त्याचा अनुभव येतो. म्हणून हेच करायचं, हे महत्वाचं आहे. जीवनामध्ये जी गोष्ट महत्वाची असेल ती गोष्ट अगोदर करावी. बाकीच्या गोष्टी केल्या काय आणि नाही केल्या काय, राहिल्या तरी काही फरक पडत नाही. जसं आपण जेवायला बसलो, काल जिलेबीची पंगत होती, खाल्ली ना सर्वांनी जिलेबी. मग मुख्य प्रयोजन काय होतं जेवणाचं? जिलेबी. पण बऱ्याच लोकांनी अगोदर भात खाल्ला, नंतर चपाती खाल्ली, नंतर भाजी खाल्ली आणि जिलेबी खायला पोटामध्ये जागा शिल्लक राहिली नाही, नको म्हटले जिलेबी आता, म्हणून अगोदर जिलेबी खायची आणि मग जागा राहिली तर बाकीचे पदार्थ खायचे. हे जेवणासाठी नाही सांगत मी, हे जीवनासाठी सांगतो की अगोदर परमार्थ करायचा आणि मग जमलं तर जमलं, झाला तर झाला संसार, नाही झालं तर नाही झाला, काही फरक पडत नाही त्याच्यातून. संसार हा होतच असतो पण परमार्थ हा करावा लागतो. आणि आपलं जर कल्याण करून घ्यायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये परमार्थाची अत्यंत आवश्यकता आहे. भगवान उद्धवाला उपदेश करतात. भगवंतानी आपल्या जीवनामध्ये
महत्वाचे 2च शिष्य केले. पहिला शिष्य केला अर्जुन आणि दुसरा उद्धव. तसं ज्ञान बऱ्याच जणांना सांगितलं. मैत्रेयाला पण ज्ञान सांगितलं भगवंतांनी जाता जाता, आणि मैत्रेयाला सांगितलं विदुराला पण तू सांग हे ज्ञान. परंतु सविस्तर जे ज्ञान आहे ते फक्त अर्जुनाला सांगितलं आणि शेवटी जाता जाता उद्धवाला सांगितलं. आणि व्यास महर्षीने ते सर्वच्या सर्व ग्रथित करून ठेवलेलं आहे. या जगावर व्यास महर्षीचे खूप उपकार आहेत. कारण व्यास महर्षींनी इतकी मोठी ग्रंथ संपदा निर्माण केली. कशासाठी केली? आपल्यासाठी केली, त्यांच्यासाठी नाही केली. या जीवाचं कल्याण झालं पाहिजे कोणत्या ना कोणत्या तरी माध्यमातून. मग प्रत्येकाला काही एकच उपाय नाही, प्रत्येकाला काही एकच मार्ग सांगून उपयोगाचा नाही. ज्याचा जसा अधिकार असेल त्या त्या अधिकाराप्रमाणे त्यानं आपल्याला जे जे काही उपयोगाचं आहे ते घ्यायचं. म्हणून एवढं मोठं सांगितलं. नाही तर एवढं मोठं सांगायची काही गरज नाही. भगवान शंकराचार्य म्हणतात की बाबा तुझ्या उद्धारासाठी काही आवश्यकता नाही, बाकी काही करण्याची गरज नाही. मी तुला अर्ध्या श्लोकामध्ये सर्वच्या सर्व वेदांताचं सार सांगतो म्हणतात. आणि मग अर्ध्या श्लोकामध्ये सांगतात, काय सांगतात? ब्रह्म सत्य आहे, जगत मिथ्या आहे आणि तू ब्रह्मरूप. जीव नाही, मी ब्रह्म आहे. जीव ब्रह्मरूप आहे म्हटलं की आपल्याला असं वाटतं की दुसरा कोणीतरी ब्रह्म आहे. दुसरा ब्रह्म आहे, मग आपण काय भूत आहोत का? आपण पण ब्रह्म आहोत. बस संपला वेदांत, इतकाच. दिसणारं जगत खरं नाहीये, दिसणारं जगत खोटं आहे, दिसणारं जगत मिथ्या आहे, दिसणारं जगत अनिर्वचनीय आहे, दिसणारं जगत सत असत विलक्षण आहे. पण त्या जगताचं जे अधिष्ठान आहे ते मात्र सत्य आहे. आणि जीव स्वरूपाने आपण आलेलो आहोत, आपणही ब्रह्मरूप आहोत. संपलं. बस एवढं समजलं झालं काम. पण नाही समजत ना आपल्याला, थोडक्यामध्ये नाही समजत आपल्याला. शहाणा असेल तर बस काना वचनाची भेटी, सरिसाची पै किरीटी, वस्तू होनी उठी कवनू एकूजे. श्री गुरुच्या मुखातून उपदेशाचं वचन आलं रे आलं की याचा उद्धार झाला. काही करावं लागत नाही त्याला. परंतु माणसाचे जन्मच्या जन्म काहीतरी करण्यामध्ये गेले. काहीतरी करायचं, कर्म करायचं आणि पुन्हा फल भोगण्यासाठी पुन्हा जन्माला यायचं. मेल्याच्या नंतर पुन्हा कर्म करायचं आणि त्याचं फल भोगण्यासाठी पुन्हा जन्माला यायचं. असं हजारो वेळा आपला जन्म झालाय, कोट्यावधी वेळा आपला जन्म झालाय, सर्व योनीमध्ये जन्म झालाय. पण तरी सुद्धा पाठीमागच्या अनंत जन्माच्या संस्काराने जी काही करण्याची सवय आहे ती मात्र आपली गेली नाही. काहीतरी करावं लागतं, करावं वाटतं जीवाला, पण इथे काहीच करायचं नाही. बाकीच्या ठिकाणी संसारामध्ये करावं लागतं, इथं काहीच करायचं नाही. इथे फक्त जाणून घ्यायचंय की मी कोण आहे. दक्षिणेमध्ये एक साधू होऊन गेले, त्यांचं नाव रमण महर्षी. त्यांनी 36 वर्ष साधना केली एकांतामध्ये, डोंगराच्या गुहेमध्ये. आणि मग हळूहळू लोक त्यांच्याकडे यायला लागली. आणि आल्याच्या नंतर लोकांकडे फार समस्या आहेत. माझ्याकडे कोणी समस्या घेऊन येत नाही बरे. आपले महाराज, डॉक्टर महाराज, लोकांच्या समस्या त्यांच्यापुढे. काही सांगतात बाबा मला मुलगा होत नाही. परमार्थाच्या समस्या घेऊन येणारे खूप कमी लोक आहेत. संसारातल्या समस्या प्रत्येकाला समस्या आहे, नाही असं. आणि खरं सांगू का तुम्हाला, संसार म्हणजे समस्या आहे. ह्या समस्या कधी दूर होतच नाही. तर मी सांगत होतो की करावं वाटतं माणसाला काहीतरी.
पण काही करायचं नाही इथे. इथे फक्त जाणून घ्यायचे. रमण महर्षीकडे लोक समस्या घेऊन जायचे आणि विचारायचे आम्ही काय केलं पाहिजे. कोणी कोणतीही समस्या घेऊन आलं तरी ते त्याचं एकच उत्तर द्यायचे, बाबा तू कोण आहेस जाणून घे. बस संपलं. कोणतीही समस्या असू द्या त्याला सांगायचे तुझं स्वरूप काय आहे, तू कोण आहेस इतकंच जाणून घे. संपलं त्यांचं उत्तर. तर व्यास महर्षींनी 18 पुराणं लिहिली, 18 उपपुराणं लिहिली, ब्रह्मसूत्र लिहिलं. सर्वच्या सर्व उपनिषदाचा समन्वय ज्याच्यामध्ये सांगितलेला आहे ती ब्रह्मसूत्र त्यांनी लिहिली. परंतु त्यांना काही समाधान झालं नाही असं म्हणतात. एकांतामध्ये गंगेच्या तटावर कुठंतरी बसले खेद करत. नारद महर्षी त्या ठिकाणी आले आणि विचारलं व्यासांनी, का हो तुम्ही खिन्न का बसलेले आहात. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, मी माझ्या जीवनामध्ये खूप काही केलं, खूप काही लिहून ठेवलं, पण मला मात्र समाधान नाही. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, तुम्ही सर्व लिहिलं बरोबर आहे, पण भगवंताच्या लीलाचं, रूपाचं, गुणाचं कीर्तन तुम्ही केलं नाही. आणि मग हे करण्यासाठी त्यांनी त्यांना भागवताचा उपदेश केला. आणि मग त्यांनी विस्ताराने काय केलं, श्रीमद भागवत सांगितलं. आणि विशेष करून श्रीमद भागवताचा जो दशम स्कंद आहे त्या दशम स्कंदामध्ये भगवंताच्या सर्वच्या सर्व लीलांचं वर्णन आलेलं आहे. आणि दशमस्कंद संपल्याच्या नंतर भगवंताच्या मनामध्ये संकल्प निर्माण झाला की आपलं या ठिकाणी ज्याच्यासाठी आपण आलो होतं ते कार्य संपलेलं आहे. वैकुंठवासी गुरुवर्य घोले बाबा सांगायचे की शहाणी माणसं इथं येताना काहीतरी काम घेऊन येतात आणि आपलं काम संपलं की निघून जातात. पण त्यांच्या मुखातला एक शब्द आहे, ते उभ्या पावलाने निघून जातात. बरोबर आहे ना. तसं भगवंतानी विचार केला की आपण या ठिकाणी आलो होतो, कशासाठी आलो होतो. भगवंताचा अवतार कशासाठी आपल्याला माहितच आहे. भगवंताच्या अवताराची 3 मुख्य प्रयोजन सांगितली. पहिलं प्रयोजन सांगितलं सज्जन लोकांचं रक्षण करणं. दुसरं प्रयोजन सांगितलं दुष्टांचा नाश करणं. आणि तिसरं प्रयोजन सांगितलं की धर्माचं पुनरुद्धार करणं, धर्माचं स्थापना करणं. या 3 प्रयोजनासाठी भगवान अवताराला येतात. आणि भगवंताचे जे पार्षद आहे संत तेही अवताराला येतात. आणि मग भगवंतानी सांगितलं आपण तर जाणार आहोत हा मृत्यूलोक सोडून, पण आपण गेल्याच्या नंतर बरचसं काम केले, थोडंसं काम बाकी राहिले. सर्व दुष्टांचा नाश केलाय, पण आपल्या कुळामध्ये असलेले ते काही दुष्ट नाहीत, आहेत चांगली माणसं आहेत. कारण भगवंताच्या कुळामध्ये दुष्ट लोक कशी जन्माला येतील. पण आपण गेल्याच्या नंतर हे उन्मत्त होतील. आणि म्हणून आपण जाण्याच्या अगोदरच काय केलं पाहिजे, यांना संपवलं पाहिजे. कारण आतापर्यंत आपला अंकुश आहे त्यांच्यावरती. आपण गेल्याच्या नंतर हे उन्मत्त झाल्याच्या नंतर यांच्यासाठी पुन्हा यावं लागेल. म्हणून आता त्यांचा कार्यक्रम केला पाहिजे असं ठरवलं भगवंत. आणि मग भगवंत हे सत्य संकल्प आहे. संकल्प स्फुरला रे स्फुरला की लगेच ऋषीचा शाप झाला. कसा झाला हे सर्वांना कथा ऐकता माहिती आहे तुम्हाला. आणि शापामध्ये त्यांना सांगितलं की तुमच्या कुळाचा काय होईल, नाश होईल. आणि मग जिकडे तिकडे अपशकुन व्हायला लागले द्वारकेमध्ये. भगवंताने सांगितलं आता इथे राहायचं नाही, चला सर्वच्या सर्व कुठं जायचे, पिंडारक क्षेत्रामध्ये जायचे. तिथं काही पुण्यकर्म करायची, दानधर्म करायचा, सत्कर्म करायची. निघाले सर्वच्या सर्व. पण सत्कर्म केली, पण त्याच्याबरोबर पुन्हा सुरापान केलं. एकमेकांमध्ये भांडणं सुरू झाली.
कारण त्याचा परिणामच आहे. दारू पिला मनुष्य की तो शांत बसत नाही. 40 फुटाचा रस्ता असला तरी एकट्याला चालायला पुरत नाही त्याला. बाकी लोक घाबरून बाजूला होतात आणि मग आपापसामध्ये भांडणं झाली. शेवटी मारामारीमध्ये त्याचं रूपांतर झालं, शेवटी युद्धामध्ये त्याचं रूपांतर झालं आणि एकमेकांनी एकमेकाला मारलं आपापसातच. बलरामाने भगवान श्रीकृष्ण सोडवायला गेले. अरे म्हटले यांना पकडा, खरे आपले शत्रू हेच दोघं जण आहेत. ते निघून गेले तिथून. तुम्हाला काय करायचे ते करा. आणि मग भगवंत एका झाडाखाली निवांत बसले आणि मग त्या व्याधाने त्यांना बाण मारला. सर्वांना माहिती, उद्धव त्या ठिकाणी आला. उद्धवाने भगवंताचं मनोगत ओळखलं आणि उद्धवाने सांगितलं की देवा, मला सुद्धा तुम्ही काय करा, तुमच्या बरोबर घेऊन जा. आणि मग भगवंतांनी त्याचं समाधान होण्यासाठी, त्याच्या शोकाची निवृत्ती करण्यासाठी श्रीमद भागवत सांगायला सुरुवात केली. भागवत एकादश स्कंद विशेष करून, आणि त्याचं आपण चिंतन करतोय. आपला बऱ्याच वर्षापासून 28वा अध्याय चाललेला आहे. तो काही केलं संपत नाही आणि संपण्यासाठी नाहीच आहे. आपला विषय असा चालू होता, तुम्हाला आठवत असेल तर बघा, नसेल आठवत तर परत सांगतो मी तुम्हाला. कारण विसरणं हा आपला स्वभाव आहे. चांगलं आहे, विसरलंच पाहिजे. पण आपण जे विसरायचं ते विसरत नाही. जे विसरायला पाहिजे ते विसरत नाही आणि जे लक्षात ठेवायला पाहिजे ते लक्षात ठेवत नाही. जे लक्षात ठेवायला पाहिजे ते विसरतो आणि जे विसरायला पाहिजे ते लक्षात ठेवतो. संसाराला विसरलं पाहिजे, देहाला विसरलं पाहिजे, पण त्याला विसरत नाही आपण. देवाला विसरलं नाही पाहिजे, पण देवाला विसरतो आपण. तसं चांगली गोष्ट आहे, विसरतो ते. आणि नसतो बरं का, माणसं जर विसरत नसते, मी नेहमी सांगत असतो, तर कोणीही एक मनुष्य दुसऱ्या माणसाच्या शेजारी बसला नसता. कारण लगेच त्याच्या लक्षात आलं असतं की सासवडला असताना तू मला तुझ्या शेजारी तंबू मध्ये जागा दिली नाही ना, तूच ना तो. विसरला नसता, पण विसरून गेला सासवडचं इथपर्यंत. चांगली गोष्ट आहे. तर पाठीमागच्या श्लोकामध्ये काय विषय झाला ते मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो. कारण आपल्याला तिकडनं आपल्याला आज्ञा आहे की लवकरात लवकर संपवायचे आणि 10 वाजण्याच्या आत इथून निघायचे असं म्हणतात. तर मागच्या श्लोकामध्ये ज्ञान कशाला म्हणतात ते सांगितलं होतं. कशाला ज्ञान म्हणतात तर नाथ महाराज सांगतात की नित्य काय आहे आणि अनित्य काय आहे, याच्यामध्ये असलेला जो भेद आहे तो भेद समजणं हेच ज्ञान आहे. आणि मग जे विचारी लोक आहेत ते विचारी लोक हा जो देह आहे, देहद्वय, म्हणजे पहिला आहे स्थूल देह, याचा विचार झालेला आहे. त्याच्यामुळे मी काय तुम्हाला स्पष्टीकरण करून सांगत नाही जास्त. आता स्थूल देह म्हणजे हा दिसणारा देह आणि याच्यामध्ये असणारा जो दुसरा आहे त्याला म्हणतात लिंग देह किंवा त्याचं दुसरं नाव आहे सूक्ष्म देह. मग हे दोन्ही देह अनित्य आहेत, नित्य नाही. आणि त्या दोन्ही देहांचा जो प्रकाशक आहे, आला बघा प्रकाशक, तो साक्षी आहे, तो आत्मा आहे आणि तो नित्य आहे. याला ज्ञान म्हणतात. कशाप्रमाणे उदाहरण दिलंय. एखाद्या माणसाला जर ऊसाचा रस पाहिजे तर काय करतात, शेतामध्ये जायचं, ऊस तोडायचा
त्याच्यावर असणारी जी पानं आहेत ती बाजूला करायची. नंतर तो ऊस चरकामध्ये काय करायचा, टाकायचा, पिळून घ्यायचा आणि मग गोड अशा प्रकारचा तो रस काय करायचा, प्यायचा. आणि एखाद्याला वाटलं नाही आपल्याला रस नाही प्यायचा, ऊसाची काय पाहिजे, साखर पाहिजे, मग तो रस काय करायचा, पुन्हा आटवायचा की झाली साखर. एखाद्याला वाटेल नाही नाही साखर जरी तयार झाली पण त्याच्यापासून आपल्याला पक्वान्न तयार करायच्यात, करा पक्वान्न त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारची. मग वेगवेगळ्या प्रकारचे जरी पदार्थ केले तरी सुद्धा त्या पदार्थांमध्ये साखरेची गोडी जशी अनुश्रुत असते, कोणताही पदार्थ घ्या, साखरेचा घोडा केला तरी सुद्धा त्याच्यामध्ये गोडी आहे. आणि साखरेचं गाढव केलं मग काय कडू लागणार का ते? नाही, त्याच्यामध्ये सुद्धा काय आहे, गोडी आहे. त्याप्रमाणे अगोदर काय केलं, ऊसाचं काय केलं, सलपट बाजूला करून टाकलं. त्याप्रमाणे नाथ महाराज सांगतात की हा जो स्थूल देह आहे त्या स्थूल देहाचं निराकरण करायचं आणि नंतर जो सूक्ष्म देह आहे, लिंग देह आहे, त्या देहाचा बाध करायचा आणि त्याच्यानंतर जो अहंकार आहे त्या अहंकाराचा सुद्धा पूर्णपणे काय करायचा, नाश करायचा. आणि मग असं केल्याच्या नंतर जे ज्ञाते लोक आहेत ते ज्ञाते लोक पूर्ण ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतात. मग ते ब्रह्म कसं आहे, तर नाथ महाराज सांगतात की ब्रह्म निर्गुण आहे, ब्रह्म निराकार आहे. आणि ज्ञाते लोक अशा प्रकारे जाणतात. मग त्यांना जगत दिसत नाही का, जगत दिसतं, पण ते संपूर्ण जगाला सुद्धा ब्रह्मरूपानेच पाहतात. याप्रमाणे नित्य आणि अनित्य याचा विचार चालू आहे. आणि याचा विचार करणारे जे चतुर ज्ञाते लोक आहेत ते ज्ञाते लोक जी ब्रह्म वस्तू आहेत त्या ब्रह्म वस्तूचा जो निर्णय आहे तो निर्णय चांगल्या प्रकारे जाणतात. कसा जाणतात, तर त्या ब्रह्म वस्तूचं जे लक्षण आहे ते लक्षण जाणतात. कारण कोणत्याही वस्तूची सिद्धी करायची असेल तर त्याच्यासाठी त्याचं लक्षण करावं लागतं आणि ती सिद्धी होते वस्तूची लक्षणाने आणि प्रमाणाने. बरोबर आहे ना बंडा महाराज? तुम्ही आता झाले सांगा काही चुकलं तर. लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी ही नाही प्रतिज्ञा. केवळ प्रतिज्ञा करून वस्तूची सिद्धी होत नाही, त्याचं लक्षण करावं लागतं आणि त्याच्यासाठी प्रमाण असावं लागतं. आणि म्हणून त्या ब्रह्मवस्तूच्या लक्षणाला जाणतात आणि भगवान सांगतात की हे उद्धवा यालाच ज्ञान म्हणतात, असं तू निश्चित काय कर, जाणून घे. मग ती जी ब्रह्मवस्तू आहे ती ब्रह्मवस्तू शब्दाच्या पलीकडची आहे. शब्दाच्या पलीकडची आहे म्हणजे व्यवहारामध्ये अलीकडचं पलीकडचं आपण म्हणतो. म्हटले हा कुठे राहतो, गावाच्या अलीकडे, आणि हा कुठे राहतो, गावाच्या पलीकडे. मग अशी काही वस्तू आहे का? नाही, शब्दाच्या अतीत आहे म्हणजे शब्दाने तिचं वर्णन करता येत नाही. शब्द थांबतो तिचं वर्णन करायला गेल्याच्या नंतर, कारण त्या ब्रह्मवस्तूच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारच्या शब्द प्रवृत्तीचं निमित्त नाही. पण असं असलं तरी सुद्धा वेदाने श्रुतीने त्याचं वर्णन केलंय. त्याचं जे गुह्य गूढ अशा प्रकारचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपाचं जे स्फुरण आहे ते स्फुरण श्रुतीला होतं आणि मग त्या श्रुतीने सांगितलेले जे शब्द आहेत त्या शब्दावरून त्या ब्रह्माचं परोक्ष ज्ञान होतं. आणि तो जो वेद आहे, वेद भगवान सांगतात की माझ्या स्वरूपाचा निर्णय करणारा आहे. कारण भगवान सांगतात की वेद रूपाने मीच आहे. मला नारायण म्हणतात.
म्हणजे आपल्या दिंडीमध्ये असलेलं नारायण नाही बरं. भगवान सांगतात मीच वेदरूप नारायण आहे. आता तोही नारायणच आहे, कारण सर्वच नारायण आहेत. उपाधीचा बाध केला की सर्वच कोण आहे? नारायणच आहे. आणि म्हणून वेदाचं वचन प्रमाण आहे. प्रमाण वेदाचा अर्थ कळून घेणं, वेदाच्या शब्दाचं श्रवण होणं, वेदाचं अध्ययन करणं, वेदाचं अर्थज्ञान होणं, या सर्वच्या सर्व गोष्टी तो जो श्रोता आहे त्या श्रोत्याला पावन करतात. तसं भगवान सांगतात, मी नाही सांगत. आणि म्हणून जर आपल्या आत्मस्वरूपाला जाणून घ्यायचं असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे? आपण या देहाच्या ठिकाणी तादात्म्य ठेवलेलं आहे. माणसाचं सर्वात जास्त प्रेम जर कोणाच्या ठिकाणी असेल तर आपल्या देहाच्या ठिकाणी आहे. आणि म्हणून आतापर्यंत आपण या देहाशी तादात्म्य ठेवलं, त्याच्याबद्दल आपल्याला पश्चाताप झाला पाहिजे. आतापर्यंत या देहाचे लाड पुरवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या विषयांचा भोग घेतला, याच्याविषयी आपल्याला काय झाला पाहिजे? पश्चाताप झाला पाहिजे. आणि मग अशा प्रकारचा जर पश्चाताप झाला तर भगवान सांगतात की तो साधक निष्पाप होतो. पश्चातापाने शुद्धी होती असं म्हणतात. आणि मग भगवान सांगतात हे तपाचं लक्षण सांगितलं. पश्चाताप होऊन निष्पाप होणं हेच काय आहे? तर शरीराला पीडा देणं हे तर तप आहेच आहे, पण मुख्य तप सांगितलं की आपल्या पाठीमागे केलेल्या कर्माबद्दल आपल्याला काय झाला पाहिजे? पश्चाताप झाला पाहिजे. आणि मग या पश्चातापाच्या योगाने नंतर जर आपण मनाचा निग्रह केला तर त्याच्या योगाने त्याच्या ठिकाणी या जन्मामध्ये नाही, अनंत जन्मामध्ये केलेली जी पाप आहे ती सर्वच्या सर्व पाप धुवून टाकली जातात, त्याचं क्षालन होतं. आणि म्हणून श्रुतीचा जो तात्पर्य अर्थ आहे तो तात्पर्य अर्थ लक्षात घेऊन त्याच्या अर्थानुसार ब्रह्मवस्तूचं अनुमान करणं, यालाच भगवंतानी मनन असं म्हटलेलं आहे. मनन शब्दाची व्याख्या सांगितली. कसं करायचं ते मनन? त्या मननाची प्रक्रिया सांगितली या ठिकाणी. तर सांगतात की देह हा जड आहे, देह हा मूढ आहे, देह हा अचेतन आहे. पण असं जरी असलं तरी देह मोठ्या उपयोगाचा आहे. आपल्या का उपयोगाचा आहे? तर त्या देहामध्ये चेतन स्वरूप भगवान आहेत म्हणून. मग देह हा अनित्य आहे, देह हा मिथ्य आहे, देह हा दुःखरूप आहे. अशा प्रकारचं देहाचं नश्वरत्व कळल्याच्या नंतर ते जे मन आहे ते मन अद्वैत सुखामध्ये रममान होतं. आणि मग त्या अद्वैत ज्ञानाची प्राप्ती करून घेण्यासाठी साधकाने सर्वच्या सर्व काय करावं? अभिमान सोडून द्यावा, श्रद्धा धारण करावी श्री गुरूंविषयी, वेद वचनांविषयी, ईश्वरांविषयी श्रद्धा धारण करावी आणि अनन्य भावाने श्री गुरूंना शरण जावं. कारण जो श्रद्धेने ज्ञानाची प्राप्ती करून घेण्यासाठी एकमेव गुरूंचाच आश्रय करतात, त्यांच्या ठिकाणी श्रद्धा ठेवतात, त्यांना शरण जातात, त्यांना आपोआप गुरूंची कृपा प्राप्त होते. आणि मग श्री गुरु आपल्या शिष्याचा अधिकार पाहून त्याला गुह्य अशा प्रकारच्या ज्ञानाचा उपदेश करतात की हे सर्वच्या सर्व जे जगत आहे ते जगतच निर्दोष परब्रह्म आहे. हे श्रुतीमध्ये सांगितलेलं अत्यंत गुह्य आहे, परंतु त्याच्यासाठी समजण्यासाठी सुद्धा अधिकार असावा लागतो.
आणि मग जो अधिकाराच्या भाग्याने श्रेष्ठ अशा प्रकारचा भाग्यवान आहे, त्या भाग्यवानाला हे ताबडतोब लगेच हे श्री गुरुंनी सांगितलेलं ज्ञान सुलभ रीतीने समजतं. कारण तू ब्रह्मा आहेस अशा प्रकारचं गुरुवचन त्याच्या कानावर पडल्या बरोबर त्याच क्षणी त्याच्या अंतःकरणाची वृत्ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी समाधान होऊन राहते आणि त्या वृत्ती ज्ञानाने प्रकाशघन सुखाने समाधान आणि स्वानंदाने ती वृत्ती काय होते, तृप्त होते. आणि त्या ज्ञानाला मग या तृप्तीच्या पुढे विवेक, वैराग्य इत्यादी जी जी काही साधनं सांगितलेली आहेत ती साधनं आणि नित्य नैमित्तिक इत्यादी जे कर्म आहेत ते कर्म करण्याची त्याला काही आवश्यकता आहे का? नाही. भगवान सांगतात त्याला कर्म करण्यासाठी कोण सांगू शकेल? कोणी सांगू शकणार नाही. नाही, वेदाने सुद्धा या बाबतीमध्ये काय केलेलं आहे म्हणतात, मौन धारण केलेलं आहे. कारण ती अशी अवस्था आहे की ज्या अवस्थेमध्ये जी द्वंद्व आहेत सुखदुःखांची, ती सर्वच्या सर्व जी द्वंद्व आहेत त्या द्वंद्वाचं भान नाहीसं झालेलं असतं. सर्वच्या सर्व दुःखाची, रात्री सांगितलं गजानन महाराजांनी का दुःखाची समाप्ती, मग त्याची सर्वच्या सर्व जी दुःख आहे त्या दुःखांची समाप्ती होऊन जाते आणि याच देहामध्ये राहून तो काय करत असतो, विदेह मुक्तीचा अनुभव घेत असतो. नाही, विदेह मुक्तीची त्याला प्राप्ती होते असं इथे सांगितलंय. जीवनमुक्ती तर आहेच आहे, त्याला देहाचं भान नसणं हीच त्याची विदेह मुक्ती. देहीचं विदेही भोगदशा. आणि मग आत्मस्वरूपाचं जे विस्मरण आहे ते कधी होतं आणि कुठं होतं, ते अंतःकरणामध्ये होतं आत्मस्वरूपाचं विस्मरण. मग त्या अंतःकरणाचाच ठाव ठिकाणा त्यानं पुसून टाकलेला असतो. म्हणजे अंतःकरणाचा ठाव ठिकाणा पुसून टाकलेला असतो म्हणजे ज्ञानाच्या योगाने ते अंतःकरण बाधित केलेलं असतं. आणि मग अशा अवस्थेमध्ये त्याला अखंड आत्म्याचं स्मरण करावं लागत नाही. स्मरण न करताना सुद्धा त्याला नित्य अशा प्रकारचं आत्म्याचं स्मरण असतं. अखंड स्वरूपाचा त्याला अनुभव असतो. कारण मी आत्मा आहे आणि मी स्वानंदाचा कंद आहे अशा प्रकारच्या बोधाने तो अखंड अशा परमात्म स्थितीमध्ये राहतो. आणि हा जो बोध आहे, हा बोध कोणीतरी एखादा जो भाग्यवान अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याला प्राप्त होतो. कोणाला कोणाला प्राप्त होतो? नाथ महाराज सांगतात, ज्याचा गुरुवाक्यावर विश्वास आहे त्याला केवळ श्रवणानेच हा बोध प्राप्त होतो, हा अनुभव प्राप्त होतो. काही जणांना जर गुरुचं वाक्य आणि ब्रह्म यांच्याविषयी जर संशय असेल तर त्यांना मननाने प्राप्त होतो. आणि काहींना जर जगत प्रतीतीचा जर भ्रम असेल तर त्यांना तो बोध निधिध्यासनाने प्राप्त होतो. काही लोकांना आत्म्याच्या अखंड अनुसंधानाने तो बोध चित्तामध्ये ठसावतो. जसा जसा अधिकारी असेल तसा त्याप्रमाणे. काही जणांना परमात्म्याचं जे स्वरूप आहे, एक आहे सगुण आणि एक आहे निर्गुण, परंतु ही दोन्हीही स्वरूप कशी आहेत, एक आहेत अशा प्रकारच्या निश्चयाने केलेल्या अद्वैत भक्तीने भगवान सांगतात की हा बोध प्राप्त होतो. आणि म्हणून
भगवान सांगतात की हे उद्धवा, आत्मबोध प्राप्त करून घेण्यासाठी जरी अनेक साधनं मी तुला सांगितलेली असली तरी सुद्धा अद्वैत भक्ती हे मुख्य साधन आहे. आणि या भक्तीच्या योगाने आत्मबोध साध्य होतो. आणि तो आत्मबोध साध्य झाल्याच्या नंतर मग त्या ज्ञानाचं फळ काय आहे ते सुद्धा तुला सांगतो. ते नीट व्यवस्थित ऐक. भगवान सांगतात की मी जगाचं कारण आहे, मी अमर्याद आहे, मी व्यापक आहे, मी नित्य आहे, मी सर्वात्मा आहे, मी नित्यमुक्त आहे, मी निष्काम आहे, मी या संपूर्ण संसाराचं मूळ कारण आहे आणि स्वतःच्या लीलेने जगताची उत्पत्ती करतो. पण असं करून सुद्धा मी अच्युत आहे. रजगुणाच्या अवस्थेमध्ये मीच ब्रह्मदेवाच्या रूपाने जगताची उत्पत्ती करतो आणि जे अद्वैत ब्रह्म आहे त्या अद्वैत ब्रह्माच्या ठिकाणी अनेक आकार काय करतो दाखवतो. म्हणजे जगाचा उत्पत्ती करता जो आहे तो कोण आहे? मीच आहे. परंतु तुम्ही कदाचित म्हणाल मी जगताची उत्पत्ती करतो म्हणजे माझ्या ठिकाणी काही सकामता आहे का? नाही. भगवान सांगतात की मी निष्काम असून सुद्धा जगताची उत्पत्ती करतो आणि जगत पालनाची सुद्धा काय करतो? इच्छा करतो. कशाप्रमाणे? उदाहरण दिले बुद्धिबळाच्या खेळाचं. जसं बुद्धिबळाच्या खेळामध्ये अनेक अशा प्रकारच्या काय असतात तिथे, काय म्हणतात त्याला? सोंगट्या. एक राजा असतो, एक प्रधान असतो, उंट असतात, घोडे असतात, पशु असतात. मग त्यांचा जन्म झाला, त्याच्या पाठीमागे काही त्यांचं संचित कर्म होतं का? त्याप्रमाणे भगवान सांगतात की मी निष्काम असून सुद्धा हे जगत काय करतो? उत्पन्न करतो. आणि निष्कर्म असणाऱ्या परमात्म्याने जगत उत्पन्न केले अशा प्रकारचा मुख्य सिद्धांत आहे. आणि हे संपूर्ण जगत ब्रह्मापासून उत्पन्न झालं म्हणून ते सुद्धा निष्कर्म ब्रह्मरूपच आहे. भगवान सांगतात की मी या जगताचा रक्षण करता सुद्धा आहे आणि त्या जगताला खेळवणारा, चराचरांना खेळवणारा, हातामध्ये काळाचे फासे घेऊन तो खेळवणारा विष्णू सुद्धा कोण आहे? मीच आहे. मीच. ज्याप्रमाणे म्हटले आता त्या बुद्धिबळाच्या खेळामध्ये म्हटले राजाचं आणि प्रधानाचं काय झालं? युद्ध झालं. तसं भगवान सांगतात की हा जो संसारातील हा खोटा खेळ आहे, या खेळात अचेतन असणारा जो देह आहे त्या देहादिकांना सुद्धा परस्पर वैर निर्माण करून एकमेकांमध्ये भांडण लावणारा सुद्धा कोण आहे? मीच आहे. उगीच जीवांना खोटं खोटं काय करतो? मारतो. आणि खोटं खोटं काय करतो? जन्माला घालतो. एकाला विजय प्राप्त होतो, दुसऱ्याला पराजय प्राप्त होतो. पण दोन्ही पक्षांना खेळवणारा कोण आहे? मीच आहे. समजा त्या बुद्धिबळामध्ये एखादी सोंगटी मेली तर म्हटले ही सोंगटी फार पुण्यवान होती म्हणून ती वैकुंठाला गेली. आणि दुसरी सोंगटी मेली म्हटले ती पापी होती, ती कुठे गेली? नरकाला गेली. असं कधी घडतं का? नाही. त्याप्रमाणे या जगतामध्ये भगवान सांगतात की जी बंध आणि मोक्षाची जी व्यवस्था आहे ती व्यवस्था सुद्धा तशीच खोटी आहे. तात्विक दृष्टीने सांगते. भगवान सांगतात या सारीपाटाच्या खेळाप्रमाणे मी माझं असणारं जे अद्वैत आहे, माझा असणारा जो एकटेपणा आहे तो भंगू न देता, तो न मोडता, म्हणजे द्वैताला स्पर्शही न करता मी संपूर्ण जगाचं काय करतो? पालन करत असतो. एखादा
मोठा पराक्रमी मनुष्य आहे. आणि त्या पराक्रमी माणसाने काय केलं, खूप मोठं अवसान आणलं. एका माणसाला संध्याकाळच्या वेळेला दोरीच्या ठिकाणी सर्प दिसला आणि मग पैलवान आला एक, बाबा तुम्ही नाही बरं का, तो म्हटलं सरका बाजूला, तुम्हाला काय कळत नाही, मी काठी आणली, मी काय करतो आता या सर्पाला काय करतो, मारून टाकतो. मग त्या बलवान मनुष्याने ज्याप्रमाणे दोरीवर भासलेल्या सर्पाला मारावं, त्याप्रमाणे भगवान सांगतात की जगाचा संहार करणारा प्रलयकालीन रुद्र सुद्धा कोण आहे, जगतच. त्याने काय केलं, बलवान माणसानं खोट्या सर्पाला मारलं. काय खोट्या सर्पाला काय मारलं, त्याप्रमाणे नसलेल्या जगताचा नाश करणारा भगवान शंकर सुद्धा कोण आहे, मीच आहे. ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये हे जगत भासावं, प्रत्येकाचं स्वप्नामधलं जगत वेगवेगळे, स्वप्नामध्ये सुद्धा कळतं आपण कुठं आहोत बरं का. प्रत्येकाने जाणीवपूर्वक बघा जरा आपल्याला कशी स्वप्न पडतात. एखाद्याला स्वप्न पडतं मी वारीमध्ये पंढरपूरला चालतो, समजायचं याचं अखंड चिंतन चालू आहे वारीचं, म्हणजे हा मार्गावर आहे. एखाद्याला स्वप्न पडतं कोणीतरी शेजारचा मनुष्य आला आणि त्यानं माझा गळा दाबला मारून टाकलं, समजायचं हा कुठं आहे. रजोगुण तमोगुण ज्याची जशी जशी प्रकृती असेल, जशी जशी कर्म असतील तशा तशा प्रमाणे स्वप्न पडतात. मग स्वप्नामध्ये जरी संपूर्ण जगत भासलं आणि नंतर स्वप्नातून जागा झाल्याच्या नंतर स्वप्नामध्ये भासलेलं जे जगत आहे त्या जगताचा नाश करण्यासाठी काही कष्ट करावे लागतात का. एखाद्याला स्वप्नामध्ये सर्प दिसला, जागा झाला, आता त्या सर्पाला मारण्यासाठी काही कष्ट करावे लागतील का त्याला, काही नाही. त्याप्रमाणे भगवान सांगतात की या संपूर्ण जगताचा प्रलय करण्यासाठी मला कुठल्याही प्रकारचे कष्ट करावे लागत नाहीत. उत्पत्ती, स्थिती आणि नाश हे जगाचे धर्म आहेत. म्हणजे जगाची उत्पत्ती होणार, काही दिवस राहणार आणि शेवटी जगत काय होणार, नष्ट होऊन जाणार. परंतु हे जगताचे असणारे उत्पत्ती, स्थिती आणि धर्म, या धर्माचा आत्मस्वरूपाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. कारण आत्मा हा आत्मरूपाने अखंड आणि परिपूर्ण आहे. आणि मग ते जे आत्मस्वरूप आहे ते ज्ञानी लोक स्वतःच्या अनुभवाने त्या स्थितीला जाऊन प्राप्त झालेले असतात. त्याचा अनुभव ते काय करत असतात, घेत असतात. आणि समजा एखादा जर म्हणत असेल, भगवान सांगतात की मी आता आत्मरूप झालो आहे, नाथ महाराज म्हणतात असे जो म्हणतो त्याचं बोलणं लाजीरवाणं आहे. कारण मी झालो ऐसा जो म्हणे तो काहीच नाही, जो सांगतो. जसा एखादा मनुष्य पाण्यामध्ये त्याची वस्तू पडली, आता वस्तू कशाला, अंगठीच उदाहरण घ्या ना, बाबाची अंगठी हरवली होती पण बाबांची तंबू मध्ये पडली, याची पाण्यामध्ये पडली. कुठं पडली, आणि मग ती अंगठी काढण्यासाठी तो गेला पाण्याच्या तळाला, अंगठी सापडली, हातामध्ये घेतली आणि तिथून सांगायला लागला सापडली सापडली. येईल का सांगता त्याला, बोलता येईल का पाण्यामध्ये असताना, कधी बोलता येईल त्याला, पाण्याच्या वर आल्याच्या नंतर. तसं आत्मस्वरूपाची ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती झाली आणि पुन्हा सांगायला शिल्लक राहिला का, तो आता सांगायला शिल्लक राहिलाच नाही. म्हणून जो सांगत असेल की मी आत्मरूप झालोय, मला आत्मस्वरूपाचा अनुभव आलाय, असा जो सांगतो तो लुच्च आहे, असं समजायला काही हरकत नाही. हे त्याचं बोलणं लाजीरवाणं आहे. कारण का, प्रत्येक जीव हा ब्रह्मरूपाने स्वयंभू आहेच. त्यामुळे ब्रह्मरूप होणं काय आणि न होणं काय हे दोन्ही भ्रमच आहेत. एखादा म्हणत असेल मी ब्रह्म नाही, हाही भ्रम आहे. आणि एखादा म्हणत असेल मी आता ब्रह्म झालो, हाही त्याचा काय आहे, भ्रमच आहे, भ्रम. कारण दोरीच्या ठिकाणी जरी मिथ्या सर्प दिसला, ज्या वेळेला दिसला त्यावेळेला त्या ठिकाणी सर्प नाही तर कोण आहे, दोरीच आहे. आणि सर्प दिसण्याच्या अगोदर सुद्धा कोण आहे,
दोरीच आहे. आणि सर्पाची निवृत्ती झाल्याच्या नंतर सुद्धा काय आहे? दोरीच आहे. त्याप्रमाणे जगताची उत्पत्ती होत असताना सुद्धा आत्मा परमार्थ दृष्टीने जन्माला येत नाही आणि जगाचं पालन होत असताना सुद्धा आत्मा वाढत नाही. जगाचा महाप्रलय होत असताना सुद्धा आत्मा त्या प्रलयाची वार्ता देखील ऐकत नाही. सारांशनाथ महाराज सांगतात, जगाची उत्पत्ती, प्रलय आणि जगताची स्थिती या तीनही अवस्थेमध्ये आत्मा हा अविकारी, कूटस्थ आणि नित्य आहे. हे कशाने प्राप्त होतं? तर मुख्य जे साधन सांगितलंय कोणतं? जे अद्वैत भक्ती. आणि म्हणून नाथ महाराज सांगतात, या अद्वैत भक्तीच्या साधनाने ज्ञान साध्य करून साधक सज्ञान अवस्थेला प्राप्त झाले. आणि त्या ज्ञानाच्या योगाने अबाधित असणारं जे पूर्ण ब्रह्म आहे ते पूर्ण ब्रह्म स्वतः होऊन राहिले. जे साधक आहेत ते साधक उत्पत्ती रहित, नाश रहित, स्वानंदगण पूर्ण ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतात. हे ज्ञानाचं फळ आहे. मग हे सांगितलं होतं ना, मी ज्ञानाचं फळ सांगतो. हे उद्धवा, अशा प्रकारे तू निश्चित जाणून घे. आणि मग या जगाचं जे, या ज्ञानाचं जे फळ आहे ते फळ आपल्या हाताला लागल्याच्या नंतर, त्याची प्राप्ती झाल्याच्या नंतर जगाची उत्पत्ती हो, जगाची स्थिती हो, नाहीतर जगाचा प्रलय हो. कोणत्याही अवस्थेमध्ये तो ज्ञानी अखंड परिपूर्ण आत्मस्थितीमध्ये राहतो. कसा राहतो याचं दृष्टांताच्या द्वारा आणखीनही पुढे वर्णन केलेलं आहे. आणि मग आपल्याला आपल्या मूळ श्लोकावरती यायचे. त्याचा विचार पुढे प्रवचन झालं तर त्या प्रवचनामध्ये करू. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या ठिकाणी, ज्ञानोबारायांच्या चरणाच्या ठिकाणी, तुम्हा सर्व साधू संतांच्या, सर्व गुरुवर्यांच्या चरणारविंदी अर्पण करून आपण सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देऊ. कुंडली वरदानी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. असो मंत्रहीन क्रिया, असो मंत्रहीन क्रिया, असो मंत्रहीन क्रिया, असो मंत्रहीन क्रिया. नकाचर्या विचारू, नकाचर्या विचारू, सेवेमधीज माधरा, सेवेमधीज माधरा, सेवेमधीज माधरा, सेवेमधीज माधरा. कृपा करा शेवटी, कृपा करा शेवटी, शेवटी, कृपा करा शेवटी. सेवेमधीज माधरा, सेवेमधीज माधरा, सेवेमधीज माधरा, सेवेमधीज माधरा. विचारुनी ठाया ठाव, विचारुनी ठाया ठाव, येथे भाव राहिला, येथे भाव राहिला. सेवेमधीज माधरा, सेवेमधीज माधरा, सेवेमधीज माधरा, सेवेमधीज माधरा. कृपा करा शेवटी, कृपा करा शेवटी. सेवेमधीज माधरा, सेवेमधीज
जमाधरा सेवेमध्ये जमाधरा आता तुकया पाशी हेवा आता तुकया पाशी हेवा तुकया पाशी हेवा तुकया पाशी हेवा नाही देवा तातडी नाही देवा तातडी नाही देवा तातडी नाही देवा तातडी सेवेमध्ये जमाधरा सेवेमध्ये जमाधरा सेवेमध्ये जमाधरा सेवेमध्ये जमाधरा कृपा करा शेवटी कृपा करा शेवटी कृपा करा शेवटी कृपा करा शेवटी सेवेमध्ये जमाधरा सेवेमध्ये जमाधरा सेवेमध्ये जमाधरा सेवेमध्ये जमाधरा ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली गवर्धारी श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज जगत ब्रह्म एकनाथ महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय गुरुदेव महाराज की गोपाल कृष्ण भगवान की जय।